मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अन्वी गणेश दंडवते. आजच्या बालसभेचे सूत्रसंचालन मी करणार आहे. मी माझ्या मैत्रीण आदितीला अध्यक्षपद स्वीकारावे अशी मी विनंती करते. त्याच अन्वीने अध्यक्षपदाची निवड केली त्याला माझे पूर्ण अनुमोदन आहे. जिजाऊ माता जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, हाऊस मास्टर, कॅप्टन आणि शिक्षक वृंद यांनी प्रतिमेचे पूजन करावे. नमस्ते, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. 12 जानेवारी 2026 आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती व त्यानिमित्ताने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा येथे बालसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण आमच्या चिमुकल्यांनी सादर केलेली मनोगत ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. माझे नाव दिव्या आहे. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचा विवाह शहाजीराजे बोलते. होय, मी राजमाता जिजाऊ बोलते. मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. एक काळ असा होता मावळ्यांनो, या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. या काळात लखुजीराव जाधवांच्या घरी मायसरांच्या पोटी आमचा जन्म झाला. 4 भावांच्या पाठीवर हे कन्यारत्न जन्माला आले म्हणून दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्लामसलत, रयतेची घराणी, न्यायनिवाडत नित्याचेच. हे असे होते आमचे बालपण. आम्ही युद्धकला शिकली होती. त्याचबरोबर मुलींची एक फौजदारी तयार केली होती. आम्ही मराठी, उर्दू, संस्कृत अशा अनेक भाषाही शिकलो होतो. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची पाठ होऊ लागली. आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली. पहिले संभाजीराव, नंतर 4 झाली व शेवटचे शिवाजीराजे. आमच्या मनात हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही शिवबांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस्व गुणांचे बळकूट दिले. अंगणातील तुळस गोट्यातील गाय. अंगणातील तुळस गोट्यातील गाय यांच्याकडे जर कोणी त्यानंतर पाहत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. ही शिकवण आम्ही शिवराजांना दिली. धन्यवाद. जिजाऊंना मुजरा माझा, माता जिजाऊंना घडवले त्यांनी शिवशिवबांना, घडवले त्यांनी शिवशिवबांना. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी गिरीशा वाघमारे आहे. आज 12 जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ यांची जयंती. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्या लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी, घोडेस्वारी व इत्यादीमध्ये कुशल होत्या. त्यांचा विवाह सन 1605 रोजी शहाजी भोसले यांच्याशी झाला व त्यांना एक प्रभातपेरी पुत्रही झाला. त्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न त्यांनी शिवरायामध्ये पाहिले होते. शिवबांना त्यांनी लहानपणापासूनच जिद्दी व ज्ञान, चातुर्य, पराक्रम, संघटन अशा गोष्टींचे बळकट दिले. एवढे बोलून मी थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय. मी जिजाऊ बोलते. होय, मी राजमाता जिजाऊ बोलते. मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई, मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. मी केवळ एका राजाची आई नाही, मी केवळ एका राजाची आई नाही, तर मी विचारांची जननी आहे. मी तलवारीला धार देणारी नाही, तर मी माणसाच्या मनाला धार देणारी आई आहे. मी माझ्या लेकराला झोपवताना अंगाई गीत गात नव्हते. तर मी त्याला स्वराज्याची स्वप्न ऐकवत होते.
स्वराज्याची स्वप्न ऐकवत होते. मी शुभाला म्हटले नव्हते तू राजा होशील. मी शुभाला म्हटले नव्हते तू राजा होशील, तर मी शुभाला म्हटले होते तू जनतेचा राजा होशील. तर मी शुभाला म्हटले होते तू जनतेचा राजा होशील. मी शुभाला शिकवले होते राज्य म्हणजे सिंहासन नाही, राज्य म्हणजे सिंहासन नाही, राज्य म्हणजे जबाबदारी आहे. प्रजेच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हेच खरे राजपण आहे. धन्यवाद. शुभांची माता भाग्य कोणते अजून, शुभांची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमानाने डोलते, हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमानाने डोलते. लक्ष दे नाही का आम्ही जिजाऊ बोलते, लक्ष दे नाही का आम्ही जिजाऊ बोलते. आमचा जन्म झाडवांच्या घरी झाला, तेव्हा दारदारी रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवर साखर वाटत आली, नाव जिजा असं ठेवले. आईच्या इच्छेत खातर आम्ही शिवबांना घडवले. अंगणातली धुळाण, घाटातली गाय, घरातली बाय, ह्याच्या गजर कोणी वाकडं नजर पाहत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. धन्यवाद. माझे नाव रोशनी घनश्याम वाघमारे आहे. आज मी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. वाघाच्या आई बनायला काळीज वाघिणीचीच लागते, वाघाच्या आई बनायला काळीज वाघिणीचीच लागते. म्हणून राजमाता जिजाऊ यांच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. यांच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. स्वराज्य जननी राजमाता यांच्या कार्याबद्दल एकही माणूस सापडणार नाही ज्यांना यांचे कार्य माहित नाही. मुजरा माझा माता जिजाऊंना घडवले त्यांनी शिवबांना. मुजरा माझा माता जिजाऊंना घडवले त्यांनी शिवबांना. नमस्कार, माझे नाव श्रुती भोगवडे आहे. आज मी तुम्हाला जिजाऊ यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला. त्यांचा विवाह खूप अवघ्या वयात शहाजीराजे भोसले यांच्या बरोबर झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई व वडिलांचे नाव लखुजी जाधव असे होते. त्या बालपणापासून खूप हुशार व चपळ होत्या. त्यांना सर्व गोष्टीत खूप आवड होती. त्यांनी खेळणे, अंगाई व अशा कोणत्याही गोष्टी शिवबांना शिकवले नाही. त्यांच्या मनात एकच ध्येय होते, ते म्हणजे स्वराज्याची स्थापना. त्यांनी शिवबांना खूप चांगले संस्कार दिले. जाताना एवढंच सांगते, देशाची शान स्वराज्याची शान, देशाची शान स्वराज्याची शान. भल्या भल्यांची चुकली तुमच्या समोर मान. धन्यवाद. स्वराज्याचा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या आल्या. होय तुझी तरी शोभा बोल धुरून शहाण्या. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, या तरी शक्तिपट बोल जपून रे बाबा, बोल जपून रे बाबा, आब जाईल तुमकडं. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या धारा. आम्ही जिजाऊच्या मुली, जशा
आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव आणि आईचे नाव माळसाबाई. एवढे वडील माझ्या जय हिंद जय महाराष्ट्र. भाऊ आणि बहिणींनो, असं कधी कधी ऐकलं नाही. तर त्यामुळे त्यांचं भाषण हे पुढं लोकांनी त्या ठिकाणी ऐकवण्यात आलं आणि आपल्या धर्माचे विचार अतिशय प्रखर अशा बुद्धिमत्तेने त्यांनी लोकांना शिकवलं, सांगितलं गेलं. आणि त्यांचे अनुयायी सुद्धा त्या अमेरिकेमध्ये अनेक तयार झाले, स्त्री असतील पुरुष असतील. तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपला आश्रम सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केलेला होता. पण नंतर त्यांनी ते सोडून परत भारतामध्ये आले आणि भारतात आल्यानंतर जे आपल्या देशातील युवक आहेत तर ते युवकांना सुद्धा त्यांनी आपल्या धर्माचा, राष्ट्राचा विकास व्हावा, प्रगती व्हावी म्हणून सर्वांना एकत्रित आणण्याचं काम आपल्या स्वामी विवेकानंद यांनी केलं. शिक्षकांच्या वतीने माननीय संतोष श्रीमंत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मुलांना राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंदांबद्दल अतिशय मोजक्या शब्दामध्ये माहिती सांगितली. स्वामी विवेकानंदांचा इतिहास त्यांनी गोष्टी रूपाने विद्यार्थ्यांना सांगितला. शाळेची कॅप्टन प्रियल ही आभार मानेन. नमस्कार, माझे नाव प्रियल रुपेश बांगर. आज आपण 12 जानेवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली. जयंतीनिमित्त ज्या ज्या मुलांनी भाषण केले त्यांचे अभिनंदन. श्रीमंत सरांनी आपल्याला जे जे गोष्टी कथा सांगितल्या त्यांचे अभिनंदन. इयत्ता 6वीच्या मुलींनी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल एक छोटंसं गाणं सादर केलं, त्यांचे अभिनंदन. आणि आपण ही बालसभा संपवतो हे मी जाहीर करते. तुम्हाला आमच्या शाळेतील आजचा हा बालसभेचा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.